संचालक मेडिकेअर हॉस्पिटल पुणे यांनी 2 शब्द बोलावे. आजच्या मास गौरव पुरस्कारानिमित्त स्टेजवरील सर्व मान्यवर, माजी महापौर शोभाताई आणि उपस्थित सर्व पुरस्कार विजेते आणि त्यांचे मास संघटनेचे सर्व सभासद, सर्वप्रथम सर्व पुरस्कार विजेत्यांना, त्यामध्ये मी सुद्धा आहे, त्यामुळे आम्ही आमचं स्वतःचं अभिनंदन करून घेतो आणि मास संघटनेचे आभार मानतो की तुम्ही आमचा गौरव केलेला आहे. मित्रांनो, तुमच्यासारखाच मी पण एक वैद्यकीय व्यावसायिक आहे. माझंही पुण्यामध्ये एक छोटंसं हॉस्पिटल आहे. गेल्या 14 वर्षापासून आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक मुलीच्या जन्माचं स्वागत असतं आणि प्रसूती मोफत असते. हे करण्याचा उद्देश असा हे करण्याचा उद्देश म्हणजे आपण प्रत्येकाने आपल्या वैद्यकीय पेशामध्ये कधी ना कधी जे जेंडर डिस्क्रिमिनेशन असतं ते कुठे ना कुठे कधी ना कधी अनुभवलेलं असतं आणि विशेष करून जे मॅटर्निटी हॉस्पिटल असतात जिथं डिलिव्हरी होते, गरोदर महिला येतात, त्या ठिकाणी आम्हाला एकदम जन्मताच म्हणजे जन्माच्या टायमिंगलाच आम्हाला त्या गोष्टी दिसत असतात. म्हणजे ज्यावेळेस गरोदर माता पेशंट येतात त्यावेळेस प्रत्येक तुम्हालाही माहीत असतं की प्रत्येकाची इच्छा असते मुलगा पाहिजे, किंवा ह्या ठिकाणी बरेच आपले आयुर्वेदातले प्रॅक्टिशनर आहेत ते आहेत, तर त्यांना पण कधी ना कधी कोणी ना कोणी भेटत असते व्यवसायामध्ये की मुलगा होण्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का. तर असे तुम्हाला कधी ना कधी कोणी भेटत असतं. ह्या विरुद्ध लढण्यासाठी आम्ही एक छोटासा कार्यक्रम सुरू केला. बघता बऱ्यापैकी एक सर्व आपल्या डाक वैद्यकीय संघटनांनी म्हणजे अगदी सर्व क्षेत्रातल्या वैद्यकीय संघटनांनी ह्यामध्ये आमचा सहभाग नोंदवला. मी फक्त जाता एक दोन गव्हर्नमेंटचे सर्व्हे सांगतो आणि ते पण आपल्या पेशाशी संबंधित. म्हणजे किती जरी आपण नाकारलं तरी ज्या काही स्त्रीभ्रूण हत्या होतात फिमेल फिटिसाइड, त्या आपल्याच पेशाशी संबंधित आहे. ह्याला काही कोणी काही आय टी वर्गाचे इंजिनियर येऊन किंवा दुसरे कोणी येऊन पॉलिटिशियन येऊन त्या हत्या करत नाही. आपलेच काही पेशातील लोक जास्त डिटर्मिनेशन करतात आणि मुली असेल तर त्याचं अबॉर्शन करतात, ते पण पैशासाठी. तर मी फक्त तुम्हाला 1 ते 2 गव्हर्नमेंटचे सर्व्हे सांगतो की इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया 2017-18चा रिपोर्ट आहे, जो भारताच्या संसदेमध्ये आलेला होता. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की गेल्या 10 वर्षात, त्यांनी फक्त 10 वर्षाची आकडेवारी मोजली, तर गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये 6,30,00,000 मुलींच्या गर्भात हत्या झाली. बघा, आपले गणिती प्रिन्सिपल वापरा, 10 रुपयाला एवढे आम्ही 100 रुपयाला किती, तर 10 वर्षात 6,30,00,000 मुलीच्या गर्भात हत्या. तर गेल्या 30-40 वर्षात ह्या हत्या किती हत्या झाल्या असतात. हे जगाच्या इतिहासातलं सर्वात मोठं मानवी हत्याकांड. एवढ्या मोठ्या हत्या पहिल्या महायुद्धात पण नाही झाल्या, दुसऱ्या महायुद्धात नाही झाल्या. तर आपल्यापेक्षा आपण सर्वांनी जो 4-5 वर्षापूर्वी कोविड पॅन्डेमिक अनुभवला, तर कोविडमध्ये सुद्धा एवढ्या डेथ झाल्या नाहीत. एवढ्या डेथ मुलींच्या गर्भामध्ये झालेल्या आहेत आणि त्याला कारणीभूत आहे आपल्या क्षेत्रातील काही लोक. ह्याच्यासाठी लढा देण्यासाठी आपण जर सगळेजण वैद्यकीय क्षेत्रातले पुढे आलो आणि काही ठराविक लोकांच्यामुळं आपल्या क्षेत्राला काळीमा असलेला आहे का, किंवा आपण आपले हे होतं ह्या गोष्टी घडतात, त्या गोष्टी थांबवण्यासाठी तुमच्यासारख्या मास संघटनेने पुढे येणं गरजेचं आहे. आणि दुसरा एक मी परत एक रिपोर्ट, माझा गव्हर्नमेंटचाच रिपोर्ट सांगून माझे 2 शब्द मी संपवतो. लॅन्सेट मेडिकल जर्नल, जे प्रतिष्ठित मेडिकल जर्नल आहे इंग्लंडचं, तर त्यांनी सर्वे केला इंडियामध्ये. तर ह्या स्त्रीभ्रूण हत्या ह्या गर्भाच्या म्हणजे जन्माच्या आधी होतात, पण लॅन्सेट मेडिकल जर्नल जन्मानंतर 0 to 6 इयर्स वयाच्या मुलींचा सर्वे केला, तर वर्षाला आपल्या देशामध्ये 2,10,000 मुलींच्या जेंडर डिस्क्रिमिनेशनमुळं डेथ होतात, की ज्याच्या डेथ अवॉइडेबल असतात, म्हणजे त्या टाळता आल्या पाहिजे. म्हणजे काय, मुलगा आजारी पडल्यानंतर तिला घरगुती उपचार देणं, मुलगा असलं पोरं लाडकी असतात त्यामुळे त्याला चांगलं पिडियाट्रिशियन, ऍडमिशन जर दोघांना लागत असेल तर मुलगी असेल तर टाळाटाळ करणं, हे प्रत्येकाने अनुभवलेलं आहे. तर ह्याच्यामुळे जवळजवळ वर्षाला 2,10,000 मुलींच्या डेथ होतात. आणि मित्रांनो, आपण खूप मोठ्या संस्कृतीच्या गप्पा मारतो, खूप मोठ्या INCच्या गप्पा मारतो, आमचं कल्चर, आमची संस्कृती किती म्हणजे जगाला सांगत असतो की आपण की आपली संस्कृती किती मोठी, पण आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त जर हानी झाली असेल तर स्त्री वर्गाची झाली.
आणि त्याच्याविरुद्ध लढा देण्यासाठी तुमच्यासारख्या सर्वांची गरज आहे. पुन्हा एकदा महासंघटनेचे आमचे मित्र डॉक्टर रामदास गरजे सर आणि सर्वांचेच मी पुन्हा एकदा आभार मानतो की मला या ठिकाणी सन्मानित केलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी ती पण ऐकून घेतली. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. माजलीबद्दल तुम्ही केलेले मनोगताबद्दल धन्यवाद सर. आणि तुम्ही जे काम करता त्याची माहिती आम्हापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवली आणि ते खरंच उल्लेखनीय आहे. ईश्वर कृपेने ते काम अजून चालू राहू या आमच्या सर्वांकडून तुम्हाला सदिच्छा. मी आता विनंती करतो माननीय डॉक्टर प्रकाश काथेड सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.